नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाच्या कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. पुढे चॅनलवरती नवे असाल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, माझा शेतकरी. तर आता मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. करू शकता अत्यंत महत्त्वाची आताच्या क्षणाची आलेली बातमी अपडेट आहे. सोलापूर APMC AMPC एकंदरीतच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लवकरच कांदा व्यापाराचे प्रमुख केंद्र बनणार. सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती आगामी काळात कांदा खरेदी विक्री करण्याचे राज्यातील प्रमुख केंद्र म्हणून पुढे येऊ शकते. या संदर्भात राज्य कृषी मूल्य आयोग अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांशी चर्चा केली. राज्यात लासलगाव, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समित्या पूर्वी कांद्याच्या खरेदी विक्रीच्या आघाडीवर होत्या. गेल्या 7-8 वर्षापासून या दोन्ही बाजारपेठे मक्तेदारी मोडीत काढीत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांद्याच्या व्यापारात उच्चांक प्रस्थापित केला आहे. कांद्याच्या हंगामात प्रतिदिन 1200 ते 1500 ट्रक कांद्याची सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक होते. त्याच दिवशी संपूर्ण कांद्याची विक्री आणि शेतकऱ्यांना मालाची पट्टी देण्याची बाजार समितीची परंपरा असल्याने राज्यभरातील कांदा उत्पादक सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे धाव घेतात. ही वस्तुस्थिती असल्याने राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी आणि कांदा व्यापाऱ्यांची बैठक बोलावली. सभापती दिलीप माने यांच्या प्रमुख उपस्थित एकंदरीतच या ठिकाणी या बैठकीला बाजार समिती संचालक नागन्ना बनसोडे, वैभव बरबडे, मुस्ताक चौधरी, माजी संचालक केदार उंबरजे, कांदा व्यापारी नसीर अहमद, खलिफा रेवणसिद्ध आवने, महानिप्पा परम शेट्टी आदी पदाधिकारी उपस्थित होते. कांदा टर्मिनल संदर्भात चर्चा. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याची होणारी आवक पाहता कांदा हब म्हणून सोलापूरची ओळख निर्माण होत आहे. कांद्याची साठवण गरजेची असून त्यासाठी सोलापूर कांदा टर्मिनल उभारण्यास सूचना पाशाभाई पटेल यांनी यावेळी बोलावली होती. या संदर्भात राज्य शासनाने पाठपुरावा करण्यास एकमत झालेले आहे. धन्यवाद.